नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया HBL इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HBL इंजिनिअरिंग सेक्युअर ₹762.56 करोड कवच कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम सेंट्रल रेल्वे. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HBL इंजिनिअरिंग लिमिटेडला 762.56 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे सेंट्रल रेल्वेकडून. कवच ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीमच्या इम्प्लिमेंटेशनसाठी. आणि मित्रांनो, हा ऑर्डर HBL इंजिनिअरिंग लिमिटेडला 18 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड शेअर सर्ज ॲज कंपनी इमर्जेज लोएस्ट बिडर फॉर ₹2036.89 करोड प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडला 2 ऑर्डर्स मिळाले आहे आणि याची व्हॅल्यू आहे 2036.89 कोटी रुपये. तर मित्रांनो, एक ऑर्डर मिळाला आहे नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून, ज्याची व्हॅल्यू आहे 718 कोटी रुपये आणि हा ऑर्डर 44 महिने म्हणजे 3 वर्ष 8 महिन्यामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडला दुसरा ऑर्डर मिळाला आहे सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडकडून 1318.89 कोटी रुपयाचा आणि हा ऑर्डर पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडला 42 महिने म्हणजे 3.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. म्हणजे मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडला आज 2 ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची व्हॅल्यू 2000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आहे. चला आता बोलूया मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 2154 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 1190 कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1993 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 1190 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 725 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 63 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 566 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 63 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. तर मित्रांनो, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे आणि याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअरवर आज आपल्याला पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज शेअर फॉल ॲज लॉक इन पिरियड फॉर 15 कोटी शेअर एंड्स. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडच्या 15 कोटी शेअरचा लॉक इन पिरियड पूर्ण झाला आहे आणि मित्रांनो, आता ही 15 कोटी शेअर ट्रेडसाठी इलिजिबल झाली आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला वारी एनर्जीज लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंडाल्को फोरेज इंटू इलेक्ट्रिक व्हेकल पार्ट्स मेकिंग डेलिव्हर्स 10,000 बॅटरी केसेस टू महिंद्रा अँड महिंद्रा. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिंडाल्को इंडस्ट्रीज
लिमिटेडने पुणेमध्ये चाकण येथे 500 कोटी रुपयाच्या इलेक्ट्रिक व्हेकल कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीला अनवील केले. आणि मित्रांनो, ही फॅसिलिटी डिझाईन केलेली आहे लाईटवेट, क्रॅश रेझिस्टन्स बॅटरी सोल्युशन्सच्या डिमांडला पूर्ण करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही फॅसिलिटी 500 कोटी रुपयाच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसोबत बिल्ड केलेली आहे. आणि मित्रांनो, ही फॅसिलिटी 5 एकरच्या इंडस्ट्रियल पार्कमध्ये पसरलेली आहे. आणि मित्रांनो, ही दर्शवते की हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडने इलेक्ट्रिक व्हेकल कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फोरेज म्हणजे एंट्री केली आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी Q4 रिझल्ट नेट प्रॉफिट स्लिप्स ₹3,911 करोड, हायेस्ट एव्हर डिव्हिडंड डिक्लेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1.01%ने डिक्रीज होऊन 3,911.1 कोटी रुपये आला आहे. आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 3,952.3 कोटी रुपये. आणि मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 6.37%ने इन्क्रीज होऊन 40,920.1 कोटी रुपये आला आहे. आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स होता 38,471.2 कोटी रुपये. आणि एवढंच नाही तर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने 135 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, हा मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचा हायेस्ट डिव्हिडंड आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर सीज ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी फॉर सोलार मॉड्यूल एक्सपोर्ट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला बिग ऑपॉर्च्युनिटी दिसत आहे. इंडियाच नाही तर US आणि ग्लोबल मार्केटमध्ये सोलार मॉड्यूल सप्लाय करण्याची. आणि मित्रांनो, ही स्पेशली अपडेट तेव्हा आली आहे जेव्हा USने 4 साऊथ ईस्ट एशियन कंट्रीच्या सोलार इक्विपमेंट इम्पोर्टवर जबरदस्त टॅरिफ लावला आहे, जे आपण 2-3 दिवसांपहिले पाहिला होता, असे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO प्रवीर सिन्हा यांनी म्हटले आहे. चला आता बोलूया NTPC आणि IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC गेट्स ₹5,000 करोड लोन फ्रॉम IRFC. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेडने ऑनगोईंग आणि न्यू कॅपॅसिटी ॲडिशन प्रोग्रॅमसाठी आपल्या कॅपिटल एक्सपेंडिचरचा काही पार्ट फायनान्स करण्यासाठी IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 5,000 कोटी रुपयांचा लोन घेतला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा.
तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.